तर महाबळेश्वरचे बऱ्यापैकी पिकनिक स्पॉट मी कव्हर केले होते. तर आजचा दिवस इथं संपला होता. तर आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं दुसऱ्या ठिकाणी. तर मग सकाळी लवकर आम्ही उठलो आणि आवरलं वगैरे आणि चौकातला चहा प्यायला सगळेजण आलो होतो. चहा वगैरे घेतला. तर माझा तुम्ही अवतार बघा. इथं आल्यापासून थंडी थोडी जास्त आहे त्यामुळे थोडं खराब झालं पण ह्या पुरीचा अवतार बघून तुम्ही म्हणू शकत नाहीत. तर मग फायनली आमचं रेडी वगैरे झालं होतं सगळं आवरून. तर आम्ही आता नाश्ता करण्यासाठी चाललो होतो. त्या रस्त्यात एक पोरगं भेटलं, टाटर केला त्याला आणि आम्ही नाश्ता करायला इथं थांबलो. जिलेबी वडापाव वगैरे खाऊन आम्ही डायरेक्ट पोहोचलो महाबळेश्वरच्या रेल्वे स्टेशन आपल्या बस स्टेशनला. काय करा होते रेल्वे स्टेशनची सारखी म्हणजे सवय ना. तर मग त्याच्यानंतर आम्ही बस पकडली. आता इथून एक प्रतापगडला जायला बस असती. तर हो आम्ही चाललोय प्रतापगडला. त्याच्या अगोदर आम्ही जाणार होतो एक म्हणजे त्याच्या अगोदर एक शिवकालीन खेड म्हणून एक तिथं आहे स्पॉट आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आता तुम्ही म्हणत असताना शिवकालीन खेड म्हणजे काय बुवा नक्की म्हणजे नेमकं काय याच्यात. तर इथं बघा तुम्ही बघू शकता म्हणजे हाताने सगळं बनवलेलं बरं का हे. तर शिवकालीन खेडेगाव म्हणजे याच्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे खेडे वगैरे असायचे ना ते कसे असायचे त्याची एक रंगरूप आणि म्हणजे एक रेखा दाखवली होती आम्हाला सगळी इथं. तुम्ही जर इथं व्हिजिट केलं का नाही तुम्हाला एकदम असं फील येईल का नाही की तुम्ही इथंच म्हणजे राहतायत आणि एकदम एवढं भारी वाटतं का नाही की वाटतंय आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच आलेलो आहेत. आणि हे म्हणजे सगळ्यांना अनुभव भेटत नाही बरं का. सगळ्यांना म्हणजे खूप जणांना हे असं वाटतं की यार आपण इथं राहिलं पाहिजे होतं. त्या काळचे सगळे तुम्ही बघू शकता. आता इथं लहान लेकरं होतं एक त्याचं फोटो वगैरे शूट आम्ही केलं आणि त्याच्यानंतर हे आतला वाडा बघू शकता. आता पुढे गेल्यावर एक वाडा बी होता आणि वाड्यात गेल्यावर बघितलं की आम्ही सगळे जे जुने सामान वगैरे सगळे म्हणजे पितळाची भांडी वगैरे हत्यारं हे म्हणजे आडकी बिडकी ते सगळे इथं म्हणजे एक असं ठेवलं होतं का नाही. त्याच्यानंतर इथं एक अजून म्हणजे बघू शकता हे असं आजोबांची मूर्त्या वगैरे आणि हे एकदम डिक टू डिक दिसत होते बरं का ह्याच्या पोशाखामध्ये. मग माझे त्यांना फोटोशूट आवडले. त्यांनी मला नंबर वगैरे दिला आणि फोटो पाठवायला लावले. त्याच्यानंतर मग आमच्या माऊलीने करून घेतलं आणि त्याच्यानंतर हे बघा आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. त्याच्यानंतर बघा हिला पण आम्ही म्हणजे ट्राय करायला लावलं आणि पूजानी पण ट्राय केलं. त्याच्यानंतर इथं एक आळशी मांजर होतं बरं का. आता हे शिवकालीन खेड बघून झालं होतं. आता नेमकं आम्हाला जायचं कुठं तर आम्हाला जायचं आता प्रतापगडावरती. इथं सगळे फॉरेनर वगैरे खूप सारे भेट द्यायला येत असतात आणि इथं आल्यावर मग बघा तुम्ही आता प्रतापगड थोडंसं खाली आहे म्हणजे त्याची ग्राउंड लेवल कमी असल्यामुळे थोडं एवढं काही ट्रेकिंग करायची गरज नाही बरं का. बाकी प्रतापगडावर आम्ही काय काय केलं काय काय बघितलं हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये